जय भीम, जय बुद्धाय मित्रांनो. कसे आहात तुम्ही सर्व? तर मी आज आलेलो आहे मित्रांनो, हा आमचा नेपानगर ते आशिरगड फाटा म्हणून सनी आपला हायवे लागतो. त्या हायवेला माझा मुलगा आता इंदूरला गेला, तर त्याला सोडायसाठी मी आलो होतो बसमध्ये बसायला. तर तो गेला आहे आता. त्याला सोडलं बसमध्ये, तो गेला. तर मित्रांनो, तुम्हाला आज मी विशेष म्हणजे एक आमच्या बऱ्हामपूर जिल्ह्याचं सर्वात मोठं जर का पौराणिक वस्तू जर का काही असेल, वास्तुशिल्प, तर हे आमचा आशिरगडचा किल्ला आहे. हे जे दिसते ना मित्रांनो, हे जे मोठं पहाड आहे, या पहाडावर जे दिसते, हे आमचा आशिरगडचा किल्ला आहे. तुम्हाला दिसते नाही दिसत, पण बघा, मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो. हा आहे आमचा आशिरगडचा किल्ला मित्रांनो. हा जो दिसतोय ना, हा मधलं जे दिसतंय ना, हा इथून तर हा इथपर्यंत हा पूर्ण हा आशिरगडचा किल्ला आहे मित्रांनो हा. खूप मोठा पहाडी एरिया आहे आणि खूप सुंदर असं उंचावर हा कमीत कमी माझ्या मते हे 1000 ते 1200 फुटावर हा बनलेला आहे आशिरगडचा किल्ला. हा इथून दिसायला मित्रांनो तुम्हाला खूप जवळ वाटत असेल, पण हा कमीत कमी 8 किलोमीटर अजून लांब आहे इथून. तर विचार करा मित्र, हा किती उंचावर असेल. हे सातपुड्या पर्वतांची रांगा आहे आणि त्याच एका याच्यावर आमचा हा आशिरगडचा किल्ला बनलेला आहे मित्रांनो. हे बघा, हे आशिरगडचा किल्ला. हा बघा, त्याच्यावरती हे तुम्हाला दिसत असेल हो, की काही ना काही त्याच्यात हे असतेच. हे बघा, हा आमचा आशिरगडचा किल्ला आहे मित्रांनो. दिसते हा मित्रांनो, स्पष्ट तुम्हाला थोडं अंदाज दिसेल. माझा कॅमेरा तेवढा काही खास नाही आहे, परंतु बघा किती सुंदर असा हा आमचा असा आशिरगडचा किल्ला आहे. आणि मी जवळजवळ त्याच्यापासून 7 ते 8 किलोमीटर लांब आहे मित्रांनो. हे बघा. तर मित्रांनो बघा, तुम्हाला हे जंगलाचा आमचा हा रस्ता आहे. खूप जंगल आहे आमच्याकडे, हा वाळवंट आहे. खूप पहाडी एरिया आणि जंगल आहे, भरपूर हिरवळ आमच्याकडे भरपूर असते. तर चला मित्रांनो, तुम्हाला आज मी पूर्ण या रस्त्याचे पूर्ण तुम्हाला पूर्ण झाडं झुडपं आणि पुऱ्या रस्त्याचे नक्षे पूर्ण तुम्हाला दाखवणार, की काय सौंदर्यीकरण असते आमच्याकडे. तर चला मित्रांनो, भेटूया. ठीक.